लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सातत्याने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे विभागात 18 ते 19 या वयोगटातील 9 मतदारांची सर्वाधिक संख्या म्हणजेच 67,687 नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाली आहे। विभागात या वयोगटातील एकूण 2,08,084 मतदार आहेत। यात जळगाव जिल्ह्यात 49,585, धुळे जिल्ह्यात 23,533, नंदुरबारमध्ये 20,740 तर नगरमध्ये 46,539 मतदारांचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीत मतदारांची टक्के वाढविण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील झाली आहे। त्या अनुषंगाने पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी यासाठी नियमितपणे प्रयत्न केले जात आहेत। नवमतदार आणि युवा वर्गावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात आले। महाविद्यालयांमध्ये मतदार साक्षरता क्लब मार्फत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले। त्याची फलश्रुष्टी नवमतदारांच्या नोंदणीत नाशिक आघाडीवर राहण्यास झाली आहे। नाशिक जिल्ह्यात एकूण 47,98,370 मतदार आहेत। यात 18 ते 19 वयोगटातील मतदारांची टक्केवारी 1.41 इतकी आहे। नंदुरबार जिल्ह्यात हेच प्रमाण 1.67%, जळगाव जिल्ह्यात 1.40%, धुळ्यात 1.34% आणि नगर जिल्ह्यात 1.28%। नवमतदारांच्या नोंदणीत जळगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे। नंदुरबारमध्ये तुलनेत कमी नोंदणी झाली आहे। विभागात 20 ते 29 या वयोगटातील मतदारांची एकूण संख्या 29,36,051 इतकी आहे। यात नाशिक जिल्ह्यात 9,14,982 मतदार आहेत। नंदुरबारमध्ये 2,97,736, जळगावमध्ये 6,87,504, धुळ्यात 3,43,269, नगरमध्ये 6,92,560 मतदारांचा समावेश आहे। या वयोगटातील सर्वाधिक मतदार नाशिक जिल्ह्यात आहेत। टक्केवारीचा विचार करता नाशिक जिल्ह्यात एकूण मतदारांचा युवा मतदार 19%, नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 23.6%, जळगावमध्ये 19.5%, धुळ्यात 19.5% अशी टक्केवारी आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।